नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपले एक सबस्क्रायबर आलेले आहेत. ते नाशिकवरून आलेले आहेत. ते सकाळी ॲक्च्युली खूप शूटचा जो टायमिंग होता त्याच्यात 3 तास आधीच लवकर आले आणि त्यांना थोडंसं थांबावं लागलं. तर चला आता त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव योगिनी सासे. बरं, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक आभार की तुम्ही नाशिकवरून आलात आणि एवढ्या लवकर आलात. तुम्ही टायमिंगच्या 3 तास आधी आलात, त्याच्यासाठी तुमचं आभार. आणि थोडंसं मी मनापासून तुमची माफी मागतो की तुम्हाला एवढ्या थांबावं लागलं मॅम. नाही. काय काय कसे कसे तुमच्यासोबत अनुभव घडले आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी घडले? माझा सोबत अनुभव हा पुण्यातलाच म्हणजे मध्ये घडलेला आहे. बरं, ह्याची सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी आहे की 2001ला आमचं लग्न झालं. नाशिकला आमचं लग्न झालं, पण माझे मिस्टर कामासाठी पुण्याला असल्यामुळे पिंपरी चिंचवड MIDCमध्ये, तर त्यासाठी आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. म्हणजे लग्नानंतर, माझ्या लग्नानंतर. लग्नानंतर जेव्हा आम्ही शिफ्ट झालो त्यावेळेस आम्ही राहिल्यामध्ये होतो. एकंदरीत वातावरण वगैरे एकदम छान होतं. मी पण जॉब करत होते पिंपरी चिंचवड MIDCतच कंपनीमध्ये, आणि माझं सकाळचं 10 ते 6चं असं टायमिंग असायचं. त्या दरम्यानच म्हणजे काही गोष्टी घडल्यात. 2001ला तुम्ही पिंपरी चिंचवडला राहिला होतात, म्हणजे त्यावेळेस वातावरणही खूप चांगलं होतं, गाड्या नव्हत्या, पोल्युशन्स नव्हतं जास्त. हो, अगदी. पिंपरी चिंचवडला नाही, आम्ही राहायला मध्येच होतो. आम्ही जॉबसाठी मी पिंपरी चिंचवडला आपला लोकलने प्रवास करायचो. अच्छा. दोघंही नवरा बायको आम्ही. कुठून ते कुठून कसा प्रवास करायचा? ते चिंचवड. अच्छा. असा प्रवास करायचो. बरं, पुढे? पुढे ड्युटी टायमिंग माझं 10 ते 6 होतं. 10 ते 6 या वेळेत म्हणजे सकाळी 10 म्हणजे 9, 9:15ची लोकल असायची आणि संध्याकाळी 6:15च्या लोकलनी 6:30-7 पर्यंत मी घरी यायचे. तर माझ्यासोबत जो इन्सिडंट घडला त्या दिवशी अमावस्या असावी, कारण वातावरणावरनं कळत होतं आणि मी माझ्या मोठ्या मुलीच्या वेळेस प्रेग्नेंट होते. 2रा महिना सुरू होता मला. त्या दरम्यानच म्हणजे असं प्रेग्नन्सीत मोस्टली चक्कर येणं वगैरे, विकनेस वगैरे ह्या गोष्टी जाणवतात. म्हणून मी मध्ये जो एक स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे त्याच्या समोरच चिकन शॉप आहे, बाजूला एक टपरी होती, अशी छोटीशी गोळ्या बिस्किटं वगैरे विकायच्या तिथे एक आजी. तिथून एक मध्ये बोळ जायची आणि बरेच वेळा मी शॉर्टकट म्हणून त्या बोळीतनं जायची यायची की डायरेक्ट घरासमोरच तो रस्ता निघतोय म्हणून. पण मला हे माहिती नव्हतं की तिथे काही घडलं असेल असं. आणि ज्या दिवशी माझ्यासोबत एक इन्सिडंट घडला की मला चक्कर आली, मी तिथे टपरीवाल्या आजीजवळ बसले. थोडंसं असं वाटलं मला की काहीतरी होतंय. संध्याकाळची 6:30, 7, पावणे 7, 7ची वेळ असेल. त्यावेळेतच मला चक्कर आल्यासारखं जाणवलं. मी घरी गेले, म्हणजे त्या आजीने पाणी दिलं थोडं, मी घरी गेले. पण त्या दिवशी रात्रीपासनं मी झोपले, लाईट वगैरे बंद केल्या, आपण 0 बल्ब लावतो तेव्हा असं जाणवलं की कोणीतरी माझ्याजवळ येत आहे. पहिल्या दिवशी मी घाबरले की मला काहीतरी भास होत असेल किंवा हे स्वप्न असेल. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा झोपतो आपले डोळे जरी उघडे असले तरी असं जाणवतं आपल्याला की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे. त्या दिवशी मी काय एवढं मनावर नाही घेतलं. 2ऱ्या दिवशी पण मला सेम तेच झालं. एक बाई दिसायची मला. ही बाई नक्की कोण आहे हे मला माहिती नव्हतं. दिसायची म्हणजे कसे असे ते आकृती वगैरे? अशी छान दिसायला वगैरे छान होती. थोडं म्हणजे साधारण गोरी गव्हाळ कलर होता. गुजराती साडी नेसायची, ती नेसलेली असायची आणि ती यायची माझ्याजवळ बसायची आणि जसं आपण लहान बाळाला थापटतो ना कपाळावर वगैरे, तसं, तू झोप, मी आहे इथे बसलेली आहे. मी म्हणायची कोण आहे तुम्ही, कोण आहे तुम्ही? ती म्हणायची कोणी नाही, तू गप, झोप, तू झोप. हे कुठल्या वेळेत व्हायचं? आणि
रात्री 12:30 पाऊण झाला की तेव्हापासून पहाटेपर्यंत कंटिन्यू. हो, हे मला जवळजवळ 10 ते 12 दिवस 12-13 दिवस असं जाणवलं. मग ह्याच गोष्टीचा म्हणजे मी 2-3 दिवसांनी मिस्टरांना सांगितलं की अहो मला असा असा त्रास होतोय, माझी झोप काही रात्रीची होत नाही आणि कंपनीत गेले ना की मला पुन्हा झोप आल्यासारखं होतं. आणि ती बाई मला मी जोपर्यंत वेशी म्हणजे जसे आपले केस आहे ना वेशीपर्यंत दिसायची संध्याकाळची पण की माझ्यासोबत कोणीतरी आहे असं. आणि एकदा म्हणजे जोपर्यंत मी लोकलमधनं उतरत नाही ना तोपर्यंत काही नाही, पण तिथून एकदा मी चालायला लागले की असं वाटायचं सोबत आहे माझ्या कोणीतरी चालतंय माझ्याबरोबर. घराच्याच ठिकाणी. हो, म्हणजे स्टेशन पासून घरी जाताना. आणि सकाळी असं एवढं जाणवायचं नाही कारण हे असायचे सोबत, मी काही एवढा विचार नाही करायची, आहे आहे नाहीये नाहीये. मग या गोष्टीचे मी यांच्याकडे म्हणजे असं सांगितलं की अहो असं असं आहे, मला अशी अशी बाई दिसते. हे मला म्हणायला लागले असं कसं, तू काही पण सांगते, माझा नाही विश्वास, तू काही पण सांगते. म्हटलं बरं ठीक आहे. मग असं झोप न झाल्यामुळे माझे डोळे चेहरा असं सूज यायला लागली, तब्येत बरी नाही, एकदम विकनेस यायचा. म्हणजे झोप न झाल्यामुळे जेवणही नाही जायचं, काहीच नाही आणि मळमळायचं दिवसभर. हे मला म्हणायचे की प्रेग्नन्सीमुळे तुला त्रास होत असेल. मग म्हटलं ठीक आहे. मग असंच मी एक दिवशी घरी जात असताना मला रस्त्यामध्ये म्हणजे यांच्या मामाचा मित्र आहे ते आणि त्यांची बायको भेटले, दोघं जण. तर त्यांच्या मामांच्या मित्राच्या बायकोने मला विचारलं त्या मामींनी की काय ग बाई तुझा चेहरा असा का दिसतोय. मी त्यांना बोलले, म्हटलं मला आहे ना मामी असं रात्रीची झोपच येत नाही. का बरं झोप येत नाही. मग म्हटलं तुम्हाला एक बोलू का, मी ह्यांना सांगितलं तर हे विश्वास नाही ठेवत. असं असा त्रास मला होतो, अशी बाई दिसते मला. अरे देवा म्हणे, तुला पण दिसायला लागली का ती. तुला पण म्हणजे अजून किती जण लोकांना दिसली ती. म्हणजे त्या बाईचा त्रास त्यांच्या मुलाला सुद्धा होत होता. त्यांचा मुलगा लहान होता, साधारण 2री-3रीला असेल. ती त्याला पण दिसायची. काही दिवस आधी ती त्याला दिसायची, त्याने तो आजारी पडला होता. मग मी त्यांना विचारलं, म्हटलं नक्की काय आहे, कोण आहे. तर मला म्हणे मग मी काही सांगत नाही, तू एक काम कर, स्टेशनच्या इथे एक आजी आहे, तू त्यांच्याकडे जा, त्या तुला सांगतील काय करायचं काय नाही. मग मी त्या आजीकडे गेले नारळ आणि अगरबत्ती घेऊन. त्या आजीने काहीतरी ते सुपावर वगैरे बघतात तसं बघितलं आणि मला सांगितलं त्या आजीने की तुला अशा अशा म्हणजे ठिकाणी चक्कर आली होती ना, तिथे त्या बाईने सुसाईड केलेलं आहे, जाळून घेतलेलं आहे स्वतःला, तर तुला तिच्यासाठी उतारा करावा लागेल, नाही तर ती असं त्रास देते आणि मग माणूस आजारी पडून काही होऊ शकतं. बरोबर. तर मी ह्यांना म्हणजे हे माझ्यासोबतच होते, ह्यांना सांगितलं की काय करायचं बुवा, तुमचा विश्वास नाही आहे, तुम्ही विश्वास नाही ठेवत. हे म्हटले ठीक आहे चल, तुझ्या तब्येतीसाठी तुझा आहे ना विश्वास, मग आपण. त्यांनी सांगितलं की उतारा करायचा. अंड आणि मिसरीसाठी ती बाई त्रास द्यायची. मग अंड आणि मिसरीसाठी त्रास देते. नॉनव्हेज तेव्हा आम्ही खात नव्हतो. मग त्यांना म्हटलं आता नाईलाज आहे, मिसरी काय आपण लावत नाही. तरीसुद्धा ते मिसरीचा पूर्ण एक अख्खा पुडा आणला, अंड आणलं आणि ती मिसरी तशीच नाही तर ती तिला भाजून द्यावी लागली. अच्छा. म्हणजे ती भाजून द्यायची, तसा पुडा नाही ठेवायचा. हे पण सांगितलं त्या आजीने, तशी ठेवायची नाही, ती भाजली ह्यांनी. मग ती पुडीत बांधली आणि मग तो उतारा केला आणि ती जिथे तिने सुसाईड केलेलं आहे तिचं घर बंद होतं, तिथं नेऊन ठेवलं. त्याच्यानंतर लगेच मला म्हणजे त्या दिवशी ती दिसली नाही. ज्या दिवशी उतारा केला त्याच्यानंतर ती दिसली नाही. मग मला म्हणजे रात्रीची झोप वगैरे शांततेत लागायला लागली. तिने काय त्रास वगैरे दिलता का तुम्हाला? नाही, ती फक्त मला एवढंच म्हणायची, तू झोप मी आहे, तू झोप मी आहे.
पण मग त्याने त्रास असा व्हायचा की म्हणजे झोप न झाल्यामुळे मला विकनेस यायला लागला होता, हेल्थ इश्यू यायला लागले. हेल्थ इश्यू व्हायचे, जेवण नाही जायचं, झोप न झाल्यामुळे ऍसिडिटी वाढते, विकनेस येतो, मळमळतं वगैरे ह्या गोष्टी. मग त्याच्यानंतर परत काही बरं दिसली का ती कधी तुम्हाला किंवा त्या ज्या काकूने तुम्हाला सांगितलं होतं त्यांना? नाही, त्यांना तर नाही दिसली, पण म्हणजे नाही का ती अशा लहान लहान मुलांना नेहमी त्रास द्यायची हे त्यांनी मला सांगितलं. म्हणजे तिथे बऱ्याच लोकांना तिने असा त्रास दिला होता हे त्या मामींनी मला सांगितलं की ती नेहमी अशी कोणाला न कोणाला. त्यानंतर त्या मला भेटल्या, पण त्यांनी मला विचारलं काय तुला हाच उतारा करायला लावला का? म्हटलं हो. म्हणे अगं ती अंड आणि मिसरीसाठीच त्रास देते, बाकी दुसरं काही नाही. अच्छा. एवढं तिने हे केलं. मग त्यानंतर सगळं एकदम व्यवस्थित म्हणजे ते उतारा वगैरे केला. त्यानंतर मला अगदी बरं वाटलं, झोप वगैरे व्यवस्थित लागली, झोप वगैरे व्यवस्थित यायला लागली. मग त्याचा इफेक्ट काय तुम्हाला ऑफिस वगैरे मध्ये झाला का त्याचा इफेक्ट मला दिवसभर ऑफिसमध्ये, म्हणजे मी जेव्हा कंपनीत काम करायची ना तर मला झोप न झाल्यामुळे चक्कर आल्यासारखं तिथे झोप लागायची. मग तिथे म्हणजे कोऑपरेट करणाऱ्या लेडीज होत्या बऱ्याचशा, त्या मला म्हणायच्या अगं तू प्रेग्नंट आहे ना, त्यामुळे तुला असं मळमळल्यासारखं किंवा हा इतर त्रास होतोय, तर तू इथे थोडा वेळ झोप. मग ते 1-1.5 तास झोप जरी झाली तरी पण मग आपली रात्रीची झोप असते. बरोबर. त्या मला कोऑपरेट करायच्या तिथल्या लेडीज की तू काही काळजी करू नको, आम्ही थोडं सांभाळतो तुझं काम. मग मी जे रिसेस असायचं, रिसेसमध्ये लंच टाईममध्ये थोडा वेळ न जेवता थोडंसं खायचं, पटकन 10-15 मिनटं ते झोपायचं आणि 1 तास आणखी असं. मला संध्याकाळ झाली की घरी जायची इच्छाच नाही व्हायची. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही तुमच्यासोबत एक लहान असताना एक गोष्ट झाली जी तुम्ही सांगितली होती. हो. ती काय होती? ती अशी होती, माझे काका म्हणजे होळी पौर्णिमा असते ना, आता नाशिकला बरेचसे आमच्याकडचे लहान मुलं म्हणजे तेव्हाचे मी लहान असतानाचे ते गौऱ्या वगैरे गोळा करायला म्हणजे चोरून आणायचे. मोस्टली सगळीकडे करतात हे, गौऱ्या चोरून आणणं मग होळी करणं, ती मजा काही वेगळीच असते. तर त्यावेळी काका माझे गौऱ्या आणायला गेलेले, ते अगदी स्मशानाच्या जवळ हो आहे तिथे गेले. त्यांना गौऱ्या घेऊन येत असताना त्यांच्या सायकल पुढे एक मांजर आडवं आलं. मांजर, नंतर दुसऱ्या साईडने काळं कुत्रं, काळी मांजर काळं कुत्रं. मग हे काय होतंय, असं काय आहे? त्यांनी संताप झाला, साईडला सायकल थांबवली, दगड ठेवला जवळ, दिसलं परत की मारायचं. जसं त्यांनी बघितलं म्हणजे सायकल चालवायला लागले, परत काळी मांजर आली, त्यांनी हातातला दगड उचलला आणि तो त्याच्यावर भिरकावला. त्या मांजरीला तो लागल्यावर त्यांच्या पायाला म्हणजे गुडघ्याच्या खाली मोठी जखम झाली. ऑटोमॅटिक? हो. त्यांना रक्त वगैरे येत होतं, त्यांना असं वाटलं की सायकलचं पेडल वगैरे लागलं असेल. त्या ह्याच्यात ते होळीचा कार्यक्रम त्यांनी केला, तिथे चिंधी वगैरे पडलेली होती ती बांधली, रक्त येतंय जाऊ देत, थोडं दुर्लक्ष केलं. म्हणजे साधारण आपला छोटा बटाटा, अंड्यासारखा जेवढा बटाटा असतो ना, त्या बटाट्या साईजचे त्यांना जखम झालेली. तर ते जखम घरी त्यांनी बांधली आणि सगळं होळीचा कार्यक्रम झाला, घरी गेले. त्या मांजरीला दगड मारल्यानंतर त्या मांजरीचं झालं काय पुढं? मग ते मांजर तर दिसेना असं झालं, पण त्यांच्या पायाला ती जखम झाली. आणि मग नंतर पुढे जेव्हा ते घरी गेले, रात्री झोपले की ते आजोबांजवळ झोपले की ते मांजर यायचं आणि त्यांच्या पाठीला ओरखडायचं. तेच मांजर होतं का? हो, तेच मांजर, काळं मांजर. मग ते आजोबांना सांगायचे, दादा बघा मला ती मांजर त्रास देते, ती मांजर मला त्रास देते. मग आजोबा म्हटले कुठे आहे मांजर, मला तर दिसत नाही, तू कसं काय म्हणतोय? मग नंतर म्हणजे आमच्या अंगणाच्या बाजूलाच थोडंसं पुढे नाला होता लागून आणि त्याच्या बाजूलाच आमचं टॉयलेट होतं. टॉयलेट वरती पत्रे लावलेले होते, त्या पत्र्यावर त्यांना एक मुलगी दिसायची. अच्छा.
म्हणजे ती मुलगी अशी होती की शेजारच्या शाळेमध्ये तिने सुसाईड केलेलं होतं. म्हणजे तिच्या मनाविरुद्ध लग्न करून देत होते म्हणून तिने शाळेमध्ये सुसाईड केलेलं. आणि मग ती अशी त्रास द्यायची. कुठल्या टायमिंगला दिसायची आणि ती रात्रीची दिसायची, दिवसा नाही? दिवसा नाही दिसायची, रात्रीची दिसायची. रात्री 11:30, 12, 1 असं वाजत आला की त्यांना ती त्रास द्यायची. साधारणतः चेहरा वगैरे कसा असेल तिचा? दिसायला एकदम छान होती, तशी जशी पहिली तशी? जशी पहिली होती तशीच, एकदम छान दिसायला. आणि ती त्रास देते. ती ह्यांना काय म्हणायची, काकांना, की मला तुझ्याशी लग्न करायचंय. अरे बापरे. डायरेक्ट असं सांगायची ती. मग हे काका सांगायला लागले की अरे ती दादा होती, मला असं म्हणते ती मुलगी, मला तुझ्याशी लग्न करायचंय, मला तुझ्याशी लग्न करायचंय. कोण आहे, काय आहे, काही कळत नाही. आणि एवढी मोठी असताना पण पहिले बघा घरामध्ये मोरी असायची, ते असं बघायचे नाही इथे लेडीज बसलेले आहे, म्हणजे वॉशरूमला आपलं लघवीला वगैरे तिथंच. मला भीती वाटते, ती बाहेर त्रास देते मला, मी नाही जाणार. ती बाहेर बसलेली आत्ता उंबऱ्याच्या बाहेर आहे. आणि घरात असं होतं की आजोबा देवाचं खूप करायचे, त्यामुळं ते घरामध्ये तिची यायची ताकद नव्हती. आणि ओसरीत कसं झोपायला वगैरे, ओसरीत जागा होती भरपूर, मग तिथे झोपायचे. जुनं घर आमचं वाड्यामध्ये होतं. मग झालं असं की आजोबांनी, त्यांचे एक ओळखीचेच होते, त्यांना सांगितलं, म्हणे अरे असं असं होतंय माझ्या मुलाला, मग काय करता येईल. ते घरी आले, त्यांनी तांब्यामध्ये काही पाणी वगैरे घेतलं, ते त्याच्यामध्ये बघितलं, त्या मुलीला बोलवलं. त्या मुलीने सांगितलं की मला ह्याला घेऊन जायचं आहे, मला ह्याच्याशी लग्न करायचं आहे. म्हणजे जी कुवारी मुलगी असते ना, तिला ते आवडले होते म्हणून ते त्या काकांना नेण्यासाठी, म्हणजे मला एकदा गेला माणूस की हे करणार असं, म्हणून ती असा त्रास द्यायची. मग ह्यावर पर्याय म्हणून त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे, तू का त्रास देती एवढा. मग ती म्हटली की मला तुम्ही कोंबडी द्या, आमची फॅमिली पूर्ण फॅमिली प्युअर व्हेजिटेरियन, नॉनव्हेज कोणी खाणार नाही. आजोबा म्हणे मी काही देणार नाही, मला हे जमणार नाही, कितीही काही झालं तरी मी बळी देऊ शकत नाही, घरातही आणू शकत नाही. मग ह्यावर काय पर्याय. मग त्यांनी त्या आजोबांच्या मित्राने विचारलं, म्हणे ते काही मिळणार नाही तुला, तुला काय पाहिजे ते सांग. मग तिने हे सांगितलं की मला तुम्ही दही भात दिला तरी चालेल. बरं ठीक आहे, दही भात द्यायचा. मग दही भात द्यायचं ठरलं. दही आणायला गेले माझे वडील, भात बनवला आजीने आणि उतरवून टाकलं आजोबांनी. किती हात लागले? 3. बरोबर, 3 हात लागले. ते नेऊन, म्हणजे तिथे शाळेच्या कोपऱ्यावर नेऊन ठेवलं. आजोबा निघून आले, त्यांना काही हे माहिती नव्हतं की असं असं एकाच हाती द्यायचं असतं असं. मग त्यांनी काय केलं, झालं बुवा आता ही काही त्रास देणार नाही. तरीही ती परत यायला लागली. अरे ही परत का त्रास देते हे विचारलं, म्हणजे पुन्हा त्या मित्राला विचारलं, पुन्हा ते आजोबा घरी आले, त्यांनी पुन्हा बघितलं. तिने डायरेक्ट त्यांना हे सांगितलं, अरे तू मला काय विचारतो, त्यांना विचार. त्यांनी किती जणांनी हात लावला त्याला. अरे बापरे. तिला तिला म्हणजे तिने डायरेक्ट बोलली ती? डायरेक्ट बोलली ती. मग आजोबा एकदम शॉक झाले, अरे ही अशी कशी बोलते, किती जणांनी हात लावला म्हणजे काय. मग त्या आजोबांनी विचारलं, म्हणे काय झालं होतं, म्हणे माधव मला तू सांग. मग माझ्या आजोबांनी सांगितलं, म्हणे दही आणायला माझा मोठा मुलगा गेला होता, भात त्याच्या आईने बनवला आणि उतारा मी करून ठेवला, 3 जणांचे हात लागले म्हणे. अरे म्हणे तसं नसतं, आता एकाचाच, म्हणे एकाच हाताने सगळं करायचं. मग तिला विचारलं एका हाताने देतील ते. मग सांगितलं कुठे ठेवायचं काय. मग त्यांनी हे सांगितलं की परात भरून पाणी ठेवा वाड्याच्या बाहेर, आणि शेवटचं पाऊल जिथे दिसेल त्या पाण्यात ती पाय ठेवून जाईल
शेवटचं पाऊल जिथे दिसेल त्या पाऊलावर तो भात ठेवायचा, दही भात. मग वाड्याच्या बाहेर परात भरून पाणी ठेवलं, आजोबांनी दही आणलं, आजोबांनी भात शिजवला, आजोबांनी सगळं आपण जसं सोहळ्यात करतो तसं सगळं त्यांनी केलं, एकट्याने केलं. परात भरून त्यांनी ठेवली, ते उतरवलं आणि नेऊन जेव्हा ते पावलांचे ठसे बघितले ना, आपले जातानाचे ठसे दिसतात ना तसे तिचे येतानाचे दिसत होते. अरे बापरे. ते दिसलं सुद्धा. त्यांनी त्या आजोबांनी सांगितलं की तू जाशील बाहेर तेव्हा पाण्यात पाय ठेवून मग पुढे जा, त्यांना ते तुझ्या शेवटच्या पावलावर ठेवतील. तिथपासून काकांचा त्रास बंद झाला आणि तिने म्हणजे काही हे नाही केलं. पण मग त्यांना ती जी जखम झाली होती ना, त्या जखमेचा इलाज डॉक्टर सुद्धा करू शकत नव्हते. पायाला जी जखम झाली होती ते तिने म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी असतं त्यांच्याकडे मॅजिक, त्याने ती जखम झाली होती आणि ती इतकी खोलवर होती की अगदी मधलं हाड दिसायचं पायाचं. अरे बापरे. इतकी भयंकर जखम होती, त्याची खून अजून सुद्धा आहे त्यांच्या पायाला. मग ती जखम झाली कशी व्यवस्थित? मग हे सगळं झालं ना, म्हणजे आजोबा रोज हे करायचे, डॉक्टरकडे घेऊन जायचे, ड्रेसिंग करून आणायचे, जखम भरत का नाही. पण त्याचं मूळ हे होतं हे काही त्यांना माहिती नव्हतं. मग हे सगळं झालं, त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं आणि मग तो इलाज करून घेतला. तर ती खून अजून सुद्धा त्यांच्या पायावर आहे. मग ती जखम बरी व्हायला किती दिवस लागले? बरेच दिवस लागले होते, तरी म्हणजे 1 महिन्याच्या आसपास लागले होते. अच्छा. आणि हा जो प्रकार चालला हा किती दिवस चालला होता सगळा प्रकार? तरी साधारण 20-1 दिवस, म्हणजे महिनाभर धरून चला. कारण त्यांच्यावर कोणी विश्वासच ठेवायचं नाही. कसा खेळकर आहेत, खेळतायत, येतायत, जातायत, काय विश्वास ठेवायचा. आणि मुलं म्हटल्यावर अगदी आपण म्हणतो ना खोडकर आहे, काही पण खोटं बोलतात, तिथे भूत आलं, तिथे हे दिसलं, ते त्या हिशोबाने कोणी त्यांच्यावर विश्वासच ठेवत नाही. घरचे विश्वास नव्हते ठेवत. जाऊ देत. पण ती जी जखम होती ना, ती आजीसारखी त्याला हे लाव ते लाव म्हणजे गावठी इलाज, कुठे काहीतरी उघडूनच लाव, कुठे काहीतरी हळदच लाव, लेप वगैरे लाव. पण मग ते बरं व्हायचं नाही, ते चिडायचं. त्याने त्यांना थंडी ताप सुद्धा यायचा. पण मग तो त्याचा थंडी ताप होता की हे भीतीचा होता हे काही घरातल्यांना कळायचं नाही. यांना असं वाटायचं की हे हा तापात बरळतोय, असं झालं. ओके. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते योगिनी मॅमचे अनुभव. आणि तुम्हाला आपल्या पॉडकास्टला जॉईन करायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आमची टीम तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल. चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.